नमस्कार श्रोते हो. आज आपल्यासाठी एक नवीन लघुकथा घेऊन आले आहे. कथेला सुरुवात करण्याआधी तुम्ही जर या चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर या चॅनलला सबस्क्राईब करा, म्हणजे तुम्हाला नवनवीन कथांचा आस्वाद घेता येईल. तर आजच्या आपल्या कथेचे नाव आहे कवी संमेलन. चल येतो मी, स्वप्नील बॅग उचलत जुईला म्हणाला. ओके. जुईने निरोप देण्यासाठी हात हलवला, पण अचानक काहीतरी आठवून म्हणाली, अहो मी काय म्हणते, आज गंदे हॉलमध्ये कवी संमेलन आहे, जायचं का आपण संध्याकाळी? माझं जमेल असं वाटत नाही, तू जाऊन ये ना संध्या वहिनीसोबत. संध्या वहिनींना कुठे इंटरेस्ट आहे अशा कार्यक्रमात? कुठे सेल लागलेला असला की मात्र एका पायावर तयार. स्वप्नील हसला. बायकांना शॉपिंग शिवाय दुसरं सुचतं तरी काय ग, सगळ्यात प्रिय छंद असतो तो त्यांचा. जुईने तोंड वेडवाकडं केलं. स्वप्नीलने गाडी स्टार्ट केली आणि तो निघून गेला. जुई स्वतःशीच चरफडली. मग तिने कुणी नाही आलं तरी कवी संमेलनाला उपस्थित राहण्याचा निर्णय घेतला. जुईला लहानपणापासूनच कवितांचं वेड होतं. शाळेत असल्यापासून ती कविता लिहायची. अर्थात त्यावेळी निसर्ग हाच तिच्या कवितांचा विषय असायचा. कॉलेजमध्ये गेल्यावर ती मुक्त कविता लिहू लागली. निसर्ग कवितांची जागा आता सामाजिक कवितांनी घेतली होती. काव्य दर्पण नावाचं मासिक तिनेच सुरू केलं होतं. काही दिवसांनी सुधीर नावाचा एक देखणा तरुण त्या मासिकात कविता पाठवू लागला. त्याच्या काहीशा बंडखोर कविता जुईला फार आवडायच्या. त्या मासिकाच्या निमित्ताने सुधीरशी तिची ओळख झाली. भेटी गाठी होऊ लागल्या. हळूहळू कविमनाची जुई त्याच्या प्रेमात पडली. सुधीर देखणा असल्यामुळे अनेक मुली त्याच्यासाठी जीव टाकायच्या. पण जुई सुधीरवर प्रेम कविता लिहू लागली आणि तिचं प्रेम प्रकरण कॉलेजमध्ये गाजू लागलं. सिगारेट पीत असलेला सुधीर आणि त्याला खेटून उभी असलेली जुई, हे दृश्य कॉलेजमध्ये कॉमन झालं होतं. सुधीर चेन स्मोकर होता. एका पाठोपाठ भका भका सिगारेट प्यायचा आणि तो धूर जुईच्या तोंडावर सोडायचा. जुई त्या वासाने धुंद व्हायची. कधीतरी ती त्याला विचारायची, का पितोस एवढा, सोडून दे ना. तेव्हा तो एक दमदार झुरका घेऊन धुरांची वलय बाहेर काढायचा आणि म्हणायचा, जमाने की हर फिक्र को धुए में उडाना मुझे अच्छा लगता है जुई. त्याच्या या स्टाईलवर जुई अजूनच फिदा व्हायची. जुई BA पास झाली आणि तिने MA ला ॲडमिशन घेतली. सुधीर मात्र नापास झाला. सुधीरला त्याचं फारसं दुःख झालं नाही. आता ही जोडी फुटेल असंच सगळ्यांना वाटत होतं. मात्र जुईचं त्याच्यावरचं प्रेम तसूभरही कमी झालं नाही. जुईच्या घरून तिच्यासाठी स्थळं बघणं सुरू झालं. हे कळल्यावर जुई कासावीस झाली. सुधीरला भेटून तिने त्याला या गोष्टीची कल्पना दिली. त्याने तिला लवकरच तिच्या वडिलांना भेटण्याचं आश्वासन दिलं. एक दिवस स्वप्नीलचं चांगलं स्थळ सांगून आलं आणि स्वप्नील लवकरच तिला बघायला येणार आहे हे जुईला कळाल्यावर मात्र तिने धीर धरून आईला सुधीरवरच्या प्रेमाची कल्पना दिली आणि करेन तर त्याच्याशीच लग्न करेन असंही सांगितलं. आईने ही गोष्ट तिच्या वडिलांच्या कानावर टाकली. जुईचे वडील मोकळ्या स्वभावाचे होते. मुलगा चांगला असेल तर आंतरजातीय विवाहालाही त्यांची आडकाठी नव्हती. शिवाय आजकालची मुलं जरा मनाविरुद्ध घडलं की आत्महत्या करायला मागे पुढे पाहत नाही याचीही त्यांच्या मनात भीती होतीच. त्यांनी जुईला सुधीरची माहिती विचारली, पण सुधीरचं नाव आणि तो सुंदर कविता करतो या पलीकडे जुईला त्याची काहीच माहिती नव्हती. तरीही वडील म्हणाले, काही हरकत नाही, तू त्याला घरी घेऊन ये, मी विचारेन त्याला. जुईने सुधीरला कॉलेजमध्ये गाठलं. त्याला सर्व कल्पना देऊन वडिलांनी घरी बोलावल्याचं सांगितलं. पण सुधीरच्या चेहऱ्यावर फारशी काळजी दिसली नाही. उलट ते ऐकून सुधीर मोठमोठ्याने हसायला लागला. अगं जुई, मी इतक्या लवकर लग्न कसा करू शकेन, अजून मी ग्रॅज्युएट झालो नाही, कधी होईन सांगता येत नाही. अर्थातच
ग्रॅज्युएट झाल्याशिवाय नोकरी नाही. त्यातून तुम तो जानती हो मैं आज़ाद पंछी हूँ, हमें एक जगह रुकना अच्छा नहीं लगता. बोलता बोलता त्याने सिगारेट शिलगावली. जुई काकुडतीला आली आणि म्हणाली, सुधीर, मी लग्न करेल तर तुझ्याशीच. तुझ्यासाठी कितीही वर्ष थांबायची माझी तयारी आहे. पण तू एकदा माझ्या वडिलांना भेटून त्यांना व्यवस्थित समजावून सांग, म्हणजे ते माझ्यासाठी स्थळ तरी पाहणार नाहीत. सुधीरनं तिच्या तोंडावर धूर सोडला आणि म्हणाला, ठीक आहे, येतो मी रविवारी संध्याकाळी तुझ्या घरी आणि पटवतो तुझ्या वडिलांना. जुई खुश झाली. हवेत तरंगतच ती घरी आली. सुधीर रविवारी येऊन भेटणार असल्याचं तिने आईला सांगितलं. त्या रात्री तिने सुधीरवर एक हृदयस्पर्शी कविता लिहिली. रविवारची संध्याकाळ उजाडली. जुई आणि तिचे आई वडील आतुरतेने सुधीरची वाट बघत होते, पण सुधीर आलाच नाही. जुई त्याला वारंवार फोन करत होती, पण त्याचा फोन स्विच ऑफ येत होता. त्याला काही अपघात तर झाला नाही या शंकेने ती व्याकुळ झाली. 10 वाजून गेले तरी तो येत नाही हे पाहून तिच्या वडिलांनी दरवाजा बंद करून टाकला. जुई रात्रभर झोपली नाही. सुधीरच्या काळजीने रडत राहिली. दुसऱ्या दिवशी कॉलेजला जाऊन तिने त्याचा शोध घेतला, पण तो सापडलाच नाही. त्याचा फोनही लागला नाही. 4-5 दिवसांनी तिला कळलं, सुधीर कॉलेज सोडून कुठेतरी निघून गेला होता. कुठे गेला हे कोणालाच माहीत नव्हतं. तो जिथे राहत होता त्या चाळीतही ती जाऊन आली. शेजाऱ्या पाजाऱ्यांना त्याचा ठाव ठिकाणा माहीत नव्हता. त्याचे आई वडील विदर्भातल्या कुठल्याशा खेड्यात राहत होते, पण त्या खेड्याचं नावही कुणाला माहीत नव्हतं. जुई हताश झाली. यथावकाश जुईचं स्वप्नीलशी लग्न झालं. गळ्यात मंगळसूत्र पडेपर्यंत जुई सुधीरची वाट बघत होती, पण सुधीर काही आला नाही. जुईचा नवरा स्वप्नील स्मार्ट असला तरी सुधीरसारखा देखणा नव्हता आणि मेकॅनिकल इंजिनियर असल्यामुळे त्याचा कवितांशी काहीच संबंध नसणार हे जुईने गृहीत धरलंच होतं. पण त्याची स्वतःची इंडस्ट्री होती. गावात 2 वर्कशॉप्स होते. मोठा बंगला होता. 2 4 व्हीलर होत्या. विशेष म्हणजे स्वप्नीलने ते स्वमेहनतीने कमावलं होतं. कोणत्याही मुलीच्या आईवडिलांना शेवटी काय हवं असतं? आपली मुलगी सुखात राहावी असंच त्यांना वाटतं. शिवाय इतक्या कर्तबगार मुलाला ते नाही म्हणूच शकत नव्हते. शेवटी इच्छा नसूनही जुई लग्नाला विरोध करू शकली नाही. त्यातून सुधीर असा पळून गेलेला. जुईकडे विरोधासाठी कोणतंच कारण नव्हतं. लग्नानंतर जुई शांत शांत राहायची. गरज पडेल तेव्हाच ती बोलायची. ती नाराज आहे की अशीच अबोल आहे हे स्वप्नीलला कळत नव्हतं. तिचं मन जिंकायचा तो आटोकाट प्रयत्न करायचा, पण जुईला हवा होता तिच्यासारखाच कवी मनाचा नवरा. आणि मेकॅनिकल इंजिनियर असलेला स्वप्नील कवी मनाचा असूच शकत नव्हता. आपल्या नाजूक भावना त्याला समजणार नाहीत असंच तिला वाटायचं. कविता लिहिलेल्या तिच्या वह्या ती माहेरीच सोडून आली होती. आताही तिला कविता सुचायच्या, पण त्यात विरह भावना जास्त असायच्या. त्या कुठेतरी लिहून ठेवाव्या असं तिला वाटायचं, पण लिहिणार कुणासाठी? या घरात तर कुणाचा कवितेशी दूर दूरपर्यंत संबंध नव्हता. शेवटी तिने कविता लिहिण्याचा नादच सोडला. वर्तमानपत्रातल्या कविता मात्र ती जरूर वाचायची. टीव्हीवर दिसणारी कवी संमेलनही ती आवर्जून बघायची. तिला कवितांचं वेड आहे हे यावरून घरात सगळ्यांना कळलं होतं. त्यामुळे कुठेही कवी संमेलन असलं की तिला तिथे जायला कुणीच अडवायचं नाही. अशा कवी संमेलनात तरी कधीतरी सुधीर तिथे भेटेल अशी वेडी आशा तिला असायची. तिच्या दुर्दैवाने आजपर्यंत तरी तो भेटला नव्हता. लग्नाआधी तिने खूप कविता लिहिल्या आहेत हे मात्र जुईने कुणालाच सांगितलं नव्हतं. तिचं हे भांडं मात्र एकदा तिची मैत्रीण घरी आली तेव्हा फुटलंच. एके दिवशी संध्याकाळी दारावरची बेल वाजली. जुईने दार उघडून पाहिलं तर तिची बालपणीची मैत्रीण अंजू उभी होती. दोघींनी एकमेकींना कडकडून मिठी मारली. जुई तिला प्रेमाने आत घेऊन गेली.
अंजू, अगं फोन तर करायचास, मी तुला घ्यायला आले असते. जुईला तिचं येणं थोडं खटकलंच. अगं मला तुला सरप्राईज द्यायचं होतं. मावशींकडून पत्ता घेतला आणि सरळ तुझ्याकडे आले. पण जुई, तुझा बंगला फार सुंदर आहे ग, आणि किती एलिगंटली सजवलंय घर. वा, खूपच सुंदर. चॉईस तुझा की जिजूंचा? अगं, मी लग्न होऊन आले ना तेव्हापासून हे घर असंच आहे. अर्थातच या सगळ्या आयडियाज स्वप्नीलच्याच असणार. तेवढ्यात स्वप्नील आला. जुईने दोघांची ओळख करून दिली. जेवणाच्या टेबलावर सगळे बसले असतानाच अंजू म्हणाली, जिजू, आमची कवयित्री मैत्रीण तुम्हाला कविता वाचून दाखवते की नाही? जुई कविता करते? स्वप्नीलने आश्चर्याने विचारलं. तिला कविता आवडतात हे मला माहीत होतं, पण ती कविता करते हे माहीत नव्हतं. हो मग? अहो, कॉलेजमध्ये असताना ती काव्य दर्पण नावाचं मासिक चालवायची. त्यात तिच्याही कविता असायच्या. मला तरी वाटतं 2-3 डायऱ्या सहज भरल्या असतील तिच्या. हो ना ग जुई? जुईने तिच्याकडे पाहून डोळे वटारले. अंजू सुधीरचा विषय तर काढणार नाही या विचाराने ती अस्वस्थ झाली. इतक्या काही चांगल्या नव्हत्या माझ्या कविता. शिवाय आपल्या घरात कुणाला कवितांमध्ये इंटरेस्ट नाही म्हणून मी कधी बोलले नाही त्याबद्दल. स्वप्नीलने काही विचारण्याच्या आतच जुईने स्पष्टीकरण देऊन टाकलं. स्वप्नील काही बोलला नाही, पण अंजूकडे बघून त्यानं स्मित केलं. रात्री बेडरूममध्ये अंजूने जुईला विचारलं, सुधीरची आठवण तुला अजूनही येते का ग? हो ग, मुली आपलं पहिलं प्रेम कधी विसरतात का अंजू? पण जुई, तुझा नवरा खूपच चांगला आहे ग. सुधीर सारखा देखणा नसला तरी स्मार्ट आहे आणि जेंटलमन आहे. तो सुधीर कसला सिगारेटी ओढायचा. मला नाही आवडायचं त्याचं ते भकाभका धूर ओकणं. मला आवडायचं काय स्टाईलने तो सिगारेट ओढायचा. खरा पुरुष वाटायचा तो. शी बाई, मला तर त्याच्या कविताही आवडत नसत. अंजू, पण मला आवडायच्या बरं का. जीवनातलं वास्तव असायचं त्याच्या कवितात. बोडख्याचं वास्तव. सगळ्या बिभत्स असायच्या. तुला नाही समजायचं ते अंजू. कविता तुझा प्रांतच नाहीये ना. ठीक आहे, नाही कळत मला काही कवितेतलं, पण धन्य बाई तुझी. मॅडम, विसरा आता त्या सुधीरला. चांगला वेल सेटल्ड नवरा मिळालाय तुम्हाला. माहितीये, तू जर सुधीरशी लग्न केलं असतं ना तर तुला त्या घाणेरड्या चाळीतल्या नरकात राहावं लागलं असतं. आज तू एवढ्या शानदार बंगल्यात राहते. जुई म्हणाली, केलो असतं ग मी ॲडजस्ट. सुरुवातीला येतातच अडचणी. काही वर्ष आम्ही दोघांनीही नोकरी करून एखादं छोटंसं घर घेतलंच असतं. अंजूने तिला हात जोडले. बाई, बस कर तुझं सुधीर पुराण. तुला नको असेल हा स्वर्ग तर सोडून दे नवऱ्याला. मी करेल स्वप्नीलशी लग्न. खरंच करशील? मला सुधीर भेटू दे, मग खुशाल कर. जुई आनंदाने म्हणाली. मुस्काटात मारीन मी आता. एवढा चांगला नवरा सोडला आणि त्या धुराड्याच्या आठवणीनं कुडते आहे. आणि आता त्या सुधीरची तारीफ करून माझं डोकं पिकवू नको. चल झोप मुकाट्याने, अंजू संतापून म्हणाली. दुसऱ्या दिवशी ती गेली तेव्हा जुईला बरंच वाटलं, कारण ती सारखी स्वप्नीलची तारीफ करत होती. तुलना करताना ती चुकून सर्वांसमोर सुधीरचा उल्लेख तर नाही करणार या भीतीने जुईचा जीव टांगणीला लागला होता. क्रमशः श्रोते हो, तुम्हाला कथा आवडत असल्यास लाईक, शेअर आणि कमेंट करा. तसेच कथेच्या पुढील भागासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.